स्टार्ट चालू केले बरं का. सेकंड चालू झाले का. आता एक सेकंड बस एक चालू झाले. आता इथून घे सगळं पहिले हाय. आता ये माझ्याकडे. रामकृष्ण हरी. आता माझ्यासोबत ही 14 मुलं आहेत. या 14 मुलांनी माझी टोपी घातली. ही टोपी माऊलीची आहे, म्हणजे चांगल्या ज्ञान मार्गाची आहे. माऊली हा शब्द ज्ञानेश्वर माऊलींचा आहे, म्हणजे ते ज्ञान देवता आहे. सगळं ऐकायला गेलं होते तुम्ही सगळ्यांनी माऊली ही माऊलीची टोपी तुम्ही घातली का. याचा अर्थ तुम्ही पण आता माऊलीच्या मार्गाला, म्हणजे पहिलं सगळ्यात माऊलीचं कार्य म्हणजे पहिला अभ्यास करणं. सगळ्यात पहिलं आपला अभ्यास पूर्ण करणं. त्यांचं मी संध्याकाळी 7 वाजता संस्कार वर्ग घेणार दररोज थोडा वेळ का तर देवाच्या कृपेने ही मंदिर सुरू आहे. मोठ्या माणसांचं काम त्यांचं ते करतात. तुमचे मम्मी पप्पा तुमचं काम करतात, बरोबर. तुम्ही पहिला अभ्यास करायचा. आणि संस्कार वर्गाचा सगळ्यात पहिलं काम काय आहे सांगा. संस्कार वर्गाचं सगळ्यात पहिलं काम मी सांगितलं कोणतं. अभ्यास करायचा. या बात आहे. मी सगळ्या बोला या बात आहे. सगळ्यात संस्कार वर्गाचा सगळ्यात पहिलं काम म्हणजे आपल्या मम्मी पप्पांचं ऐकायचं, म्हणजेच त्यांचा आदर करायचा. त्यांनी जे काम सांगितलं ते पहिलं ऐकायचं. मम्मी पप्पाला विरोध करायचा नाही, कारण मम्मी पप्पा म्हणजेच देव आहे. देवाला सगळ्या घरात जाता येत नाही, म्हणून आई वडील तयार आहेत. आई वडिलाच्या रूपात आता हे राम सीता आहे, म्हणजे आपले आई वडीलच आहेत. आईला आपण सीतेच्या नजरेत पाहिजे आणि रामाला आपण पप्पाच्या नजरेत पाहिजे. पांडुरंग आणि विठ्ठल एकच आहे. रुक्माई आपली आई आहे, विठ्ठल आपला पिता आहे. म्हणून या रामाला तुम्ही पाया पडायला येता, पण सगळ्यात आपल्या घरचा राम आपला वडील आहे की नाही. पहिलं त्याचं पूजन. पहिलं काय करायचं, त्यांचं पूजन, त्याला नमस्कार करायचा. सगळ्यात पहिलं संस्कार केंद्रातला सगळ्यात पहिलं काम म्हणजे आपण आपल्या आई वडिलांचं ऐकायचं. म्हणजे नुसतं त्यांनीच सांगितलेलं कानानं नाही ऐकायचं. समजा एक पप्पा बोलला, समजा हा याला तुझं नाव काय, रवी. याचे पप्पा रवीला बोलले, रवी इकडे ये. रवी बोला हो. परत पप्पा बोलले, अरे रवी इकडे ये. हा बोला हो येतो. अरे रवी इकडे ये. हा बोला हो येतो. आता येतो सांगतो आणि प्रत्यक्षात येतच नाही. म्हणजे त्याने फक्त कानाने ऐकलं की पप्पाने मला बोलवलंय, रवी इकडे ये. त्यानं कानाने ऐकलं की नाही, आणि फक्त तोंडाने काय बोलला, हो येतो. पण प्रत्यक्ष कृती केली का. पण नुसतं कानाने ऐकायचं नाही, तर वागायचं सुद्धा, बरोबर आहे. मग संस्कार वर्गाचा पहिला भाग म्हणजे आपल्या आई वडिलांपासून सुरुवातच करायची. दररोज आई वडिलांना नमस्कार करायचा, कारण तेच इथं येऊन पाया पडण्यापेक्षा तुमच्या घरातच राम शिकवा, तुमच्या घरातच विठ्ठल शिकवायचं, त्यांना कधी दुखवायचं नाही. आणि सगळ्यात पहिलं आपलं काम आपण करायचं. आता तुमचं काम तुम्ही कुठं कामाला जाता का, नाईट कामाला जाते का. तुमचं आता काय काम आहे. जरी तुमची परीक्षा झाली तरी अभ्यास चालू ठेवायचा. का, कारण परीक्षा या वर्षाची झाली, पण या वर्षात समजा काही आपल्याला अडचण आली, काही येत नसेल, काही अभ्यास कच्चा असेल, तो पक्का करायला आपण सुट्टीमध्ये त्याचा उपयोग करायचा. खूप छान. प्रॉमिस का मला बोल, मी नेहमी चांगला वागणार. बोलायचं मी दररोज चांगला वागणार. तुझं बोल. मी नेहमी चांगला वागणार. तू बोल. मी नेहमी चांगला वागणार. 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 मी नेहमी चांगला मी नेहमी चांगला वागणार. मी नेहमी चांगला वागणार. हां, यामध्ये ना मला ह्या मुलाचं उत्तर द्यावं. हा काय बोलला माहिती आहे का. मी सगळे बोलले मी नेहमी चांगला वागणार. हे एक वाक्य छान बोलला, मी नेहमी चांगला वागतो. म्हणजे तो इथून पुढे चांगला वागणार असं नाही, मी वागतोच. ते काय बोलला. हा, म्हणजे खरा संस्कार ह्याच्यापासून सुरुवात झाला. ह्याचं वाक्य बघा किती, मी नेहमी चांगला वागतो. म्हणजे मला आजपासून सुरुवात करायची गरज आहे का. मी नेहमी अभ्यास करतो, मग काय आजपासून नवीन अभ्यास करू का. नाही, मी अभ्यास करतो. काल पण केला होता आणि आज पण करतो. ज्याने अभ्यासाला विशेष अशी सुरुवात केली नाही
त्याने आपला संकल्प करायचा. तर लक्षात आलं. हो. संध्याकाळी तुम्ही कधीही आला, मी कधीही आलो, बघा कसं असतं माहिती आहे का, समजा मी आलो आणि तुम्हाला दिसलो तर ताबडतोब एका जागेवर बसायचं. 5-10 मिनिटात जे 2 असतील 4 असतील आपण आपलं चांगल्या वागण्याच्या गोष्टी करायच्या आणि हीच शिस्त बाळगायची. ज्याला खरंच ज्याचं आयुष्य असतं शिस्तीचं त्याचं आयुष्य जातं मस्त. ज्याच्या अंगी आहे शिस्त त्याचंच आयुष्य आहे मस्त. शिस्त फार महत्वाची आहे. आपण देवाच्या दारात आलो, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, एक क्षण शांत राहायचं. आता मला सांगा, ते बिचाऱ्या काही मोठी ताई आली, तिचे मम्मी पप्पा आले, बाबा आले, बाहेरची माणसं आली, ते कशाला येतात? दर्शनाला येतात का? तर बाबा देवाच्या दारात आले. पण समजा ते असताना तुम्ही इथं डिंगडॉंग करणार, मज्जा करणार, पकडापकडी करणार, मग त्यांच्या त्या प्रार्थनेमध्ये किंवा त्यांच्या त्या सेवेमध्ये त्यांना त्रास होतो. मग संस्कार वर्गाचा पहिला भाग काय आहे? आपल्या आईवडिलांपासून सुरुवात करायची आणि दुसरा म्हणजे आपण तुम्हाला त्रास होता कामा नये. बोला, ऐसी जगह पे बैठो कि कोई न बोले उठ, जुबा से ऐसी बात कहो कि कोई न बोले झूठ, और ऐसा धन कमाओ कि कोई न बोले लूट. हे आपल्या जगण्याचं मंत्र आहे. तर आपण अशा ठिकाणी बसायचं की आपल्याला कोणी लूट नाही म्हटलं पाहिजे. आता बघा, मी हा कोपरा घेतला, काय घेतला? कोणाच्या मध्ये कोण म्हणेल का हो तुमचा टेबल बाजूला करा, हो तुमची बाजूला करा. पण तुम्ही जर समजा मध्ये इकडे वाकडे तिकडे कुठे बसला तर तुम्हाला तिथे करा बाजू, मला बाजूला हो, मला बाजूला हो. लक्षात आलं. तर आपण 7 वाजता येऊ, 7:30 वाजता येऊ. आपण आपला जसं आहे कुठल्या वर्ग, कुठल्या वर्गात आपलं नाव काय? संस्कार वर्ग. काय वर्ग? संस्कार वर्ग. बोला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.